इतिहासात ज्यावेळेस आपण पाहतो ना त्यावेळेस आपले क्रांतिकारक आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळं नातं आहे हे आपल्याला खास पाहायला मिळेल। आत्ताचा जो पुणे विद्यापीठाचा चौक आहे ते गणपती याला खिंडीतला गणपती म्हणतात आणि त्या चौकाला पूर्वीची लोक आजही गणेश खिंड म्हणूनच ओळखतात। तर झालं असं ज्यावेळेस चाफेकरांनी क्रूर रँडचा वध केला टिळकांना एक निरोप पाठवला। तो निरोप असा होता की खिंडीतला गणपती पावला बरं म्हणजे काय जी मोहीम आपण हाती घेतली आहे फत्ते झाले। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे हे मंदिर खास क्रांतिकारकांसाठीच बांधलं होतं असं वाटतं कारण हे जे मंदिर आहे याची बांधणीच अशी आहे याच्या कळसामध्ये जवळपास 20 ते 25 लोक मावतील एवढी जागा आहे। विविध क्रांतिकारक इथे लपल्याची पण अनेक नोंदी आहेत। ज्यावेळेस मा जिजाऊ आशांना वास्तव्यास होता त्यावेळेस त्यांचं येणं जाणं या मंदिरात आपल्याला इतिहासात लिहिलेलं असं जाणवतं। त्याचबरोबर त्यावेळेस सेनापती बापट यांना इंग्रज शोधायचे म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर इंग्रजांच्या वॉन्टेड लिस्ट वर ज्यावेळेस सेनापती बापट असायचे त्यावेळेस याच मंदिराच्या कळसात लपल्याच्या आपल्याला अनेक नोंदी सापडतात।